नमस्कार, मी संकेत वर्क आणि आपण पाहत आहात एबीपी माझा. आपल्यासोबत आहेत तुषार भूमकर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा तुषार सर. मागच्या एपिसोडमध्ये आपण शेअर मार्केटबद्दल चर्चा केली होती, काही टर्म्स पाहिल्या होत्या. या एपिसोडमध्ये आपण ते जे कोर्स ऑफर करतात त्या कोर्सबद्दल त्यांच्याशी चर्चा करू. सर, शेअर मार्केटबद्दल आपण 2 भागांमध्ये इनफ बोललो. आता थोडं तुमच्या कोर्सकडे येऊ. कोर्स सर खूप झालेले आहेत मार्केटमध्ये. तुमच्या कोर्सची तो USP म्हणतो आपण, युनिफॉर्म सेलिंग फॅक्टर जो असतो, ती USP काय आणि अभ्यासक्रम कसा असेल? म्हणजे कोर्स जो मी डिझाईन केलेला आहे, म्हणजे मी बेसिक लेवलचं कामच करत नाही की जनरल गोष्टी शिकवायच्या किंवा शेअर मार्केट असे तसे हे ते त्या गोष्टी मी अजिबात करत नाही. कारण जो ट्रेनिंग मी डिझाईन केलेला आहे किंवा ज्या लोकांसाठी मी तो ट्रेनिंग कंडक्ट करत असतो तो खास करून अशा लोकांसाठी करतो की ज्याला फुल टाईम ट्रेडर व्हायचे, की ज्याला नोकरी सोडायची, की ज्याला धंदा बंद करायचा आहे किंवा ज्याला प्रोफेशनल ट्रेडर व्हायचे, पार्ट टाइमसाठी अजिबात किंवा पार्ट टाइम करायचे पण सिरियसली करायचे, ठीक आहे. किंवा अशा लोकांसाठी की ज्यांना फक्त एक बॅकअप प्लॅन तयार करून ठेवायचा आहे. म्हणजे आता जसं आपण बघतो की कुठं कुठे युद्ध चालली आहेत, कुठं कुठं काय होतंय, अचानक काहीतरी मोठ्या घटना घडतात, कोणाची नोकरी जाते, कोणाचाही धंदा बंद पडतो, तर ज्याला फक्त एक बॅकअप तयार करून ठेवायचं आहे स्वतःसाठी. म्हणजे जसं लॉकडाऊन लागलं होतं, अनेक लोकांचे धंदे गेले, नोकऱ्या गेल्या, ठीक आहे. तर जर असं परत काय झालं तर एक ट्रेडिंग जो आहे हा आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन आहे, ज्याला असं एक तयार करून ठेवायचं, अशा लोकांसाठी मी बनवत असतो. तर बेसिक गोष्टी म्हणजे तशा मी शिकवतो कोर्समध्ये, पण जास्त करून फोकस जो करतो मी की तो ट्रेडिंगवरती करतो. म्हणजे शेअर्स घेऊन त्याला 4-6 महिन्यांनी किंवा वर्षांनी कसा विकायचा, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची, हेही कोर्समध्ये शिकवतो. त्यानंतर पोझिशनल ट्रेडिंग निफ्टीमध्ये की घेऊन त्याला 2-3 दिवसानंतर विकून त्यातनं प्रॉफिट कसा काढायचा तेही कोर्समध्ये शिकवतो. त्याच्यावरती माझा एक हवाला ट्रेड नावाचा कॉपीराईट सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती मी व्हिडिओ तयार करून यूट्यूबवरती टाकलेला आहे. तर मागच्या 10 वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. प्लस दर महिन्याचे जे हवाला ट्रेडचे जे तयार होतात त्याच्यावरती मी व्हिडिओज तयार करून माझ्या चॅनलवरती टाकत असतो, ठीक आहे. तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची, त्यानंतर छोटासा ट्रेड 2-3 दिवसाचा पोझिशनल ट्रेड कसा करायचा, त्यानंतर आठवड्यात एकदा येणारा हाऊ पॅटर्नचा ट्रेड, त्यानंतर दिवसातनं एकदा TVRचं सिग्नलचा ट्रेड, ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते बेसिक कोर्समध्ये शिकवतो. तर बेसिक कोर्स जो आहे पार्ट 1चा तो अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे की ज्याला थोडाफार इन्व्हेस्टमेंट करायची आणि कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायचे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक शिकवतो. आणि जो ॲडव्हान्स कोर्स आहे तो पूर्ण वेगळा आहे. म्हणजे त्याचा सिलेबस जो आहे तो चालू होतो कमोडिटी मार्केटपासून, त्याच्यामध्ये बेसिक काही नाहीच आहे असं, ठीक आहे. तर ज्याला करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, खरंच इंटरेस्ट आहे, सिरियसली करणार आहे, फुल टाईम उतरायचं आहे किंवा सुरुवात करायची, ठीक आहे, किंवा बॅकअप प्लॅन तयार करून ठेवायचं आहे, या सगळ्या लेवलच्या व्यक्ती त्याच्यामध्ये येतात आणि ट्रेडिंग चालू करतात त्याच्यातून. तर बऱ्याचशा हाऊसवाईफ अशा असतात की आता आम्ही जर एखादी व्यक्ती आली कोर्सला तर त्याच्या वाईफला फ्रीमध्ये ॲडमिशन देतो, त्यांना फक्त हॉलचे चार्जेस भरून तो कोर्स पूर्ण अटेंड करता येतो. तर त्या असंच फ्रीमध्ये करायला मिळतंय म्हणून नवऱ्याच्या सोबत आलेले असतात. ओके. आणि त्यानंतर त्या हाऊसवाईफच फुल टाईम ट्रेडर होऊन काम चालू करतात आणि खूप चांगला प्रॉफिट काढतात त्याच्यातून. ते जर मेहनत घेऊन याच्यामध्ये काम केलं ना तर ट्रेडिंगमध्ये अफाट पैसा आहे, ठीक आहे. पण तो मिळणार कोणाला आहे की जो त्याच्यामध्ये टिकणार. तर जो त्याच्यामध्ये मास्टर होणार त्याला तो आपोआप मिळत जाणार. ट्रेडिंगमध्ये जे आहे ना टिकणं फार महत्त्वाचं आहे आणि लोक टिकत नाहीत किंवा सुरुवात करायची म्हणून करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत पण असं होतं ना की अरे आपला एखादा शर्ट खूप आवडतो, ठीक आहे, आपण खूप इकडं शोध तिकडं शोध कुठेतरी ऑनलाईन शोध असं करून तो घेतो, पण तो एकदा घातला की त्याच्यातला इंटरेस्ट संपून जातो. तर अशा प्रकारे लोक येतात मार्केटमध्ये की तो शर्ट घ्यायची आपल्याला काय असते हाऊस, ठीक आहे, म्हणून तो आपण घेतो, पण नंतर त्याच्याकडे एकदा मिळाला की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर असंच हाऊस म्हणून लोक येतात, सुरुवात करतात, पण नंतर ते शेवटापर्यंत त्याला नेत नाही, म्हणजे त्यामुळे रिझल्ट येत नाही. सर, हा झाला सिलेबसचा एक पार्ट झाला, पण कुणाला जर कोर्स करायचा असेल तर तुमच्या कोर्समधून ते की बेनिफिट्स काय असतील आणि तुमचा कोर्स नेमका का करावा, काय मोटिव्ह असलं पाहिजे मग त्या व्यक्तीचं? तर जो कोर्स मी डिझाईन केलेला आहे तो स्वतः मी शिकवतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की जे काही कोर्सेस चालतात ते एकतर ऑनलाईन चालतात किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज दिले जातात किंवा मी शनिवार रविवार चालतात. माझा जो कोर्स हा पूर्ण लाईव्ह मार्केटमध्ये चालतो. तर ज्यांनी ट्रेडिंग केलेलं आहे आणि लॉसेस झालेले आहेत किंवा ज्यांना
फुल टाईम उतरायचे अशा लोकांसाठी तो खूप बेनिफिशियल आहे. ठीक आहे, तर ह्याच्यात मी स्वतः शिकवतो. ठीक आहे, त्यानंतर आम्ही त्यांना देतो लाईफ टाईम सपोर्ट विदाऊट एनी कंडिशन. ओके, लाईफ टाईम सपोर्ट. लाईफ टाईम सपोर्ट. काही डाऊट आला, काय अडचण आली, टेक्निकल क्वेरी आली तर ते डायरेक्ट आमची त्याच्यासाठी 10 लोकांची सपोर्ट टीम दिवसभर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवेलेबल असते. कधी त्यांना फोन करू शकतात आणि त्यांच्याकडून जर डाऊट सॉल्व्ह नाही झाला तर मी स्वतः रोज अवेलेबल असतो. ठीक आहे, तर जे 4-5 वर्षापूर्वी कोर्स अटेंड करून गेलेले ते लोकही आजही क्वेरीज काय आली तर डायरेक्ट माझ्याशी कन्सल्ट करू शकतात. ही जी गोष्ट आहे, फॅसिलिटी आहे, ही कुठल्याही कोर्समध्ये दिली जात नाही. तो मेन ट्रेनर जो असतो तो कधीही डायरेक्ट अवेलेबल नसतो. आणि इथं मी सगळ्या क्लायंटसाठी म्हणजे कायम 24/7 नाही तर कायम अवेलेबल असतो आणि त्याचे प्रत्येक क्वेरी मी सॉल्व्ह करत असतो. रोज ऑलमोस्ट मी संध्याकाळी 6:30 नंतर माझा तो एक 1.5-2 तासाचा सेशन असतो. तर जवळपास 20-22 लोकांशी कॉलवरती बोलतो आणि फोन ठेवताना माझा प्रश्न एकच असतो त्याला की अजून काही क्वेरी आहे का. ठीक आहे, तर प्रत्येकाचे प्रत्येक डाऊट मी स्वतः डायरेक्टली क्लिअर करत असतो आणि त्यांना तो ट्रेनिंगमध्ये ना की जे म्हणतात ना हात धरून शिकवणं तो प्रकार मी करतो. ठीक आहे, आणि ट्रेडिंगमध्ये हेच खूप गरजेचं असतं की 4 दिवसाचा कोर्स झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे. तर त्याच्यातून काय होतं की एक ओव्हरव्ह्यू मिळतो आपल्याला. ठीक आहे, पण पुढे जाऊन तेच करायचं आहे आपल्याला. पण जसं जसं ते करतात त्याच्यात तसे नवीन डाऊट येतात आणि ते सॉल्व्ह करायचं काम मी करत असतो. तर ही जी आमची कोर्सची फी असते ही फक्त 4 दिवसाची फीज नाही आहे, तर पूर्ण लाईफ टाईम मेंबरची फी आहे त्याच्यासाठी आणि प्लस त्याच्या 3 पिढ्याची सोय त्याच्यामध्ये होऊन येते. म्हणजे त्या व्यक्तीचे आई वडील किंवा मुलं किंवा बायको यांच्यापैकी कोणी आलं तर त्यांना फ्रीमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, कोर्स फक्त हॉलचे चार्जेस भरून ते अटेंड करू शकतात. तर हे कशासाठी करतो तर प्रत्येक ट्रेडरला फॅमिली सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. बरेचसे वयस्कर लोक येतात त्यांच्याकडे पैसा आहे. ठीक आहे, पण त्यांना कॉम्प्युटर चालवता येत नाही, ते मुलाला घेऊन येतात. किंवा बरेचसे लोक असे आहेत की ज्याला घरातून बायको सपोर्ट करत नाही आहे. ठीक आहे, बायको म्हणतो तू जॉबच कर, तू ट्रेडिंगमध्ये उतरू नको. मग तो वाईफला पण सोबत घेऊन येतो, नवरा बायको मिळून ट्रेडिंग करतात. बरेचसे कॉलेज स्टुडंट असतात त्यांना ट्रेडिंग करायची इच्छा आहे, त्यांना टेक्निकल नॉलेज पण सगळं आहे, कॉम्प्युटर वगैरे पण चालवतात, पण हातात पैसा नाही. मग ते वडिलांना सोबत घेऊन येतात, मग वडील आणि मुलगा मिळून करतात ट्रेडिंग. तर असं जर केलं आपण फॅमिलीला सोबत घेऊन जर काम केलं याच्यामध्ये तर रिझल्ट जो असतो तो काही वेगळ्याच लेवलचा असतो. आणि त्यासाठी आम्ही हा बेनिफिट देतो प्रत्येकाला, कारण ट्रेडरसाठी फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो जर मिळाला नाही एखाद्या ट्रेडरला तर मग त्या मार्केटमध्ये तो काहीच नाही करू शकतो. बेसिकली तुमचा क्रॅश कोर्स सारखा नाही आहे, तर लाईफ टाईम सपोर्ट मिळणार आहे. सर, टेक्निकल अनालिसिसवरती तुम्ही किती जोर देता, कारण की तो महत्त्वाचा फॅक्टर झाला नाही म्हटलं तर. हो, पूर्णपणे टेक्निकल अनालिसिसच ह्याच्यामध्ये मी फोकस करत असतो, फंडामेंटल अनालिसिसवरती करतच नाही. कारण इकडं फंडामेंटल एका दिवसात किंवा एका मिनिटात चेंज होत नसतात, पण टेक्निकल होतात. जे फंडामेंटल चेंजेस होतात ते तुम्हाला चार्टमध्ये दिसतात. तर तुम्ही चार्टचा स्टडी जर केला तर फंडामेंटल स्टडीची काही गरज पडत नाही. नुसतं हे बघूनच आपलं कळतं की काय होणार आहे मार्केटमध्ये. म्हणजे एका लेवलनंतर आपल्यामध्ये एवढी मास्टरी नक्की येऊन जाते ट्रेडिंगमध्ये की आपण इंट्राडे एक्झॅक्ट हाय आणि एक्झॅक्ट लो सुद्धा ओळखू शकतो फक्त चार्टचा यूज करून. सर, आता प्रॉफिट अँड लॉस आहे कम्प्लिटली या सेक्टरमध्ये, त्याच्यामुळे प्रॉफिट आहे आणि लॉस पण आहे, लॉस आहे तर रिस्क पण आहे. बरोबर. तर रिस्क मॅनेजमेंटसाठी तुम्ही काय सल्ला देता किंवा त्याच्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी आहे? रिस्क मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मी सांगितलं की स्टॉप लॉस. ठीक आहे, आणि रिस्क मॅनेजमेंट करायच्या आधी तुम्ही फोकस करा की एंट्री आपली परफेक्ट झाली पाहिजे. आपली जर एंट्री परफेक्ट असेल तर मी नेहमी सांगतो की आपल्या बायच्या 5 पैसे खाली भाव जात नाही जर आपली एंट्री परफेक्ट असेल तर स्टॉप लॉस लावणं ही फक्त फॉर्मॅलिटी आहे, लाईक सीट बेल्ट. ठीक आहे, तर गाडी चालवताना आता जुन्या ज्या गाड्या यायच्या फियाट झालं, ॲम्बॅसेडर, ह्या गाड्यांना सीट बेल्टची सिस्टमच नव्हती. गॉट इट. ओके, पण त्यावेळेला काही प्रत्येक गाडीचा रोजच दिवसातून 2-3 वेळा ॲक्सिडेंट व्हायचा असा भाग नव्हता. तर त्यावेळेला गाड्या चालायच्या, आताही चालत आहेत. ओके, पण आता काय झालं आहे की स्पीड वाढलेलं आहे. ठीक आहे, पूर्वीच्या वेळेला लोक म्हणायचे की इंडिकेटर वापरायचे नाही, फक्त ट्रेंड लाईन आणि डबल बॉटम, डबल टॉप, चॅनल पॅटर्न, फ्लॅग पॅटर्न असे पॅटर्न वापरूनच काम करायचे. तर हे का म्हणायचे किंवा कोण लोक म्हणायचे असे की त्यावेळेला जे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला दिसतात अशा प्रकारचे सॉफ्टवेअरच अवेलेबल नव्हते. तर चार्टला पेपरवरती हाताने कागदावर ड्रॉ केलं जायचं.
ओके, तर त्यावेळेला असे कुठले ऑटोमॅटिक टूल्स अवेलेबल नव्हते. इंडिकेटर्स जर एखादा त्या चार्टमध्ये आपण टाकला तर तो मुळातच नीट लागायचा नाही आणि लागला तर चुकीचा सिग्नल दाखवायचा. म्हणून लोक म्हणायचे की इंडिकेटर्स जे आहेत ते वापरू नका, फक्त प्लेन चार्ट वापरा, त्याच्यावरती ट्रेंड लाईन यूज करा. पण ते जे लोक म्हणायचे ही गोष्ट कधीची आहे, ही गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळेला इंटरनेट ट्रेडिंग अस्तित्वातच नव्हतं. तर त्यावेळेला लोक डेलीची चार्टवरती ट्रेंड लाईन वगैरे या सगळ्या गोष्टी वापरायचे. आता ते आहेत, आता सॉफ्टवेअर्स आपल्याकडे आहेत, आता ऑटोमॅटिक चार्ट आपल्याकडे आहेत, ऑटोमॅटिक इंडिकेटर आपल्याकडे आहेत. तर जर ऑटोमॅटिक इंडिकेटर आहेत तर त्याचा वापर केला पाहिजे. ओके, जसं की आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या वेळेला मला आठवतं आहे की ते एक असा 2 व्हीलरवरती जायचा, 8चा आकडा काढायचा, अशी पद्धत होती आणि हात दाखवायला लागायचा. जर वळायचं म्हटलं तर हात दाखवायला लागायचा आणि हात दाखवला नाही तर तो इन्स्पेक्टर नापास करायचा. ओके, तर मला 3 वेळा फेल केलं होतं. ओके, नंतर मग 4थ्या वेळेला पास झालो. ओके, तर हात दाखवायला लागायचा जर का आपलं वळायचं तर. आता सपोज एखादा माणूस एक्सप्रेस हायवेनी मधल्या लेनमधनं चालला आहे 50-60च्या स्पीडने. ओके, आणि त्याला राईट लेनमध्ये जायचं आहे आणि त्याने जर हात दाखवला आणि मागनं दुसरी BMW आली ती 100च्या स्पीडने, तो हात घेऊन जाईल त्याचा. ओके, तर इंडिकेटर गरजेचे आहेत का नाही आहेत आत्ता सध्या? बरोबर आहेत, बरोबर, की जे पूर्वीच्या काळी नव्हते, कारण गाड्यांचा स्पीड तेवढा नव्हता. स्कूटर, MAT ह्या गाड्यांमध्ये इंडिकेटरचे ते सिस्टमच नव्हती, कंपनीकडनंच येत नव्हते. बरोबर, कारण गाड्यांचा स्पीड तेवढा नव्हता जो आता आहे. गाड्यांचा स्पीड आता वाढलेला आहे, त्यामुळे इंडिकेटर हे गरजेचे झाले. ती एक्स्ट्रा फॅसिलिटी आपल्याकडे, राईट. तर त्याच्या जोडीला म्हणजे जे आपण प्राईज ॲक्शन किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण जेव्हा वापरतो त्याच्या जोडीला जर आपण ऑटोमॅटिक इंडिकेटर्सचा पण यूज केला तर ट्रेडिंगमधली आपली ॲक्युरसी ऑटोमॅटिकच वाढून जाणार आहे. ठीक आहे, तर पूर्वीच्या काळी आपण मला लहानपणी आठवतं की जर का आपलं सपोज तुळजापूरला जायचं आहे, ठीक आहे, तर सोलापूरपर्यंत गेलो, तिथून तुळजापूरला लेफ्ट साईडला फाटा आहे. तर कोणाला तर विचारलं, त्यांनी सांगितलं की 2 किलोमीटर पुढं जा आणि त्यानंतर तुम्हाला तुळजापूर येऊन जाईल. आपण 5 किलोमीटर आले तरी फाटाच लागला नाही. मग पुढे कोणाला तरी विचारलं, तो म्हणे जाऊ 10 किलोमीटर मागेच राहिला तुळजापूरचा फाटा. तर पूर्वीच्या काळी असं जे विचारत जायचो आपण. आता काय करतो आपण, जर जायचं असेल कुठं तर साईन बोर्ड बघतो, तर डायरेक्ट साईन बोर्ड बघतो किंवा GPS लावतो. तर चुका होत नाहीत जशा पूर्वीच्या व्हायच्या. बरोबर, तर ती एक्स्ट्रा सिस्टम आहे ना, GPS सिस्टम जी आली आहे किंवा साईन बोर्ड जे आले आहेत, ही एक्स्ट्राची सिस्टम आहे जी आता गरजेची झालेली आहे. बरोबर, तर ही जे आहे आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल, आपण त्यालाच वापरायचं. वेगळं काही त्याच्यासाठी खर्च नाही करायचे आपला किंवा वेगळे त्याच्यासाठी एक्स्ट्रा महागातली सॉफ्टवेअर नाही वापरायचे. बाकीचे जे फ्रीवाले चार्ट अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच रेडीमेड इंडिकेटर्स मिळत आहेत, तर ते का नाही वापरले पाहिजेत? ते वापरले पाहिजेत. सर, प्रेक्षकांसाठी शेअर मार्केटमध्ये चार्ट म्हणजे काय, कॅन्डल म्हणजे काय जर तुम्ही सांगितलं, किंवा इंडिकेटर म्हणजे काय जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. ओके, हे जे मागे दिसत आहेत आपल्याला लागलेले, ठीक आहे, हे प्राइसची मुवमेंट जर वरती गेला तर ही प्रत्येक एक जी दिसतीये ती कॅन्डल आहे. ओके, तर ग्रीन कलरची कॅन्डल म्हणजे तो अप ट्रेंड मध्ये मार्केट आणि रेड कलरची ती कॅन्डल म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट. ठीक आहे, तर त्याला म्हणतात कॅन्डल्स. आणि त्याच्यावरती जे ऑटोमॅटिक इंडिकेटर्स जे आपण लावतो ते जवळपास 1,500-2,000 आहेत. ते असं 2 मिनिटात सांगणं तर शक्यच नाही. आणि 2,000च्या 2,000 इंडिकेटर्स आपल्याला स्टडी सुद्धा करायची काही गरज नाहीये. पण त्याच्यातले नक्की कुठले वापरायचे, तेच का वापरायचे, त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे, त्याची सेटिंग कशी असली पाहिजे, डेलीला कुठला वापरायचा, इंटरनलला कुठला वापरायचा, 5 मिनिटाला कुठला वापरायचा, 15 मिनिटाला कुठला वापरायचा, इंडियन मार्केटमध्ये कुठला कामाला येतो, इंटरनॅशनल मार्केटमध्ये फक्त कुठला लावला पाहिजे, हे सगळं शिकण्यासाठी डीप मार्केटचा जो कोर्स आहे तो करणं गरजेचं आहे. गॉट इट. सर, तुमच्या कोर्सबद्दल आपण बोलतोय. सॉफ्टवेअर कोणतं वापरता तुम्ही, किंवा कोणते प्लॅटफॉर्म्स तुम्ही स्टुडंटसाठी अवेलेबल करता? मी तर जास्त करून रेकमेंड करतो एंजल ब्रोकिंग म्हणून जे ब्रोकिंग कंपनी आहे त्यांचं ॲप. तर त्याच्यामध्ये कॉमन कॅपिटल आपल्याला यूज करता येतं इक्विटीसाठी आणि कमोडिटीसाठी, म्हणून मी ते जास्त करून प्रेफर करतो. त्यांचा जो युजर इंटरफेस आहे तो खूप इझी आहे, त्यामुळे मी ते जास्त करून रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये चार्ट जे येतात ते बऱ्यापैकी फ्लुएंट अशी येतात, म्हणून मी ते रेकमेंड करतो. ठीक आहे, आणि वापरायला सोपं आहे, प्रत्येकजण त्याचा इझिली यूज करू शकतो. आणि ट्रेडिंग जे आहे ना त्याच्यात कसं असतं की फोनमध्ये जसं असतं आपलं एक कॉल उचलायसाठी हिरवं बटन आणि कॉल कट करायसाठी लाल बटन, तर तेच असतं फक्त याच्यामध्ये. एक बायचं हिरवं बटन आणि सेलचं लाल बटन, त्याच्यावरतीच सगळा जो ट्रेडिंगचा खेळ आहे आपला तो सगळा त्याच्यावरती होत असतो. फक्त टाईम मॅटर करतो याच्यामध्ये की कुठल्या वेळेला तुम्ही एंट्री करता आणि कुठल्या वेळेला तुम्ही एक्झिट करता. राईट एंट्री आणि राईट एक्झिट हे खूप इम्पॉर्टंट. सकाळी 9:15ला जर मार्केट चालू झालं इक्विटी सपोज आणि ते 3:30ला संपते,
प्रत्येक सेकंदाला प्रत्येक क्षणाला कोणीतरी बाय करते, कोणीतरी सेल फ्लक्च्युएशन असतं बेसिकली. हां, कोण नाही कोण बाय करते, कोण नाही कोण सेल करते. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की सगळे बायर प्रॉफिटमध्ये आहेत गॉट इट. किंवा सगळे सेलर प्रॉफिटमध्ये आहेत, तसं नाही आहे. बरोबर. जो ज्याचा एंट्री टाइम परफेक्ट आहे तो प्रॉफिटमध्ये, आणि जे लोक लॉसमध्ये जातात त्यांचं होतं काय की जिकडे बाय करायचं असतं तिकडे ते सेल करतात, आणि जिकडे सेल करायचं असतं तिकडे ते बाय करतात. ठीक आहे. आणि त्यांचा रिझल्ट बरोबर उलटा होऊन जातो. तर ट्रेडिंगमधली आपली जी मेथड आहे स्टडीची, ती जर आपण थोडीशी चेंज केली ना, तर आपला ट्रेडिंगचा जो रिझल्ट आहे तो पूर्ण 180 डिग्रीमध्ये चेंज होऊन जातो. सर तुम्ही बाईंग सेलिंगबद्दल म्हणालात, तर सपोज तुमचा जर कोणी कोर्स घेतला तर रिअल टाईम ट्रेडिंग एक्सपिरियन्स काही तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल आहे का? हो, होतो ना. म्हणजे त्या 4 दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही रिअल टाईमच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवत असतो. आणि प्लस त्यानंतरही लोक जे घरी गेल्यानंतर रोजचं काम करतात, तर मोबाईलचा आपलं मोबाईलचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आम्ही बनवलेला असतो. त्याच्यामध्ये सिग्नल जनरेट झाल्यानंतर ट्रेड केल्यानंतर लोक त्यातनं प्रॉफिट झाल्यानंतर ट्रेडचा रिपोर्ट रोज शेअर करत असतात. तर प्रत्येकाला ते दिसतं. आणि जे क्लायंट्स आहेत ते मला जेव्हा क्वेरीजसाठी फोन करतात तेव्हा माझं एक त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे की जर एखाद्याची जनरल क्वेरी असेल तर क्वेरीजची लिस्ट त्याच्या हातात पाहिजे, आणि जर ट्रेडबद्दल त्याला काही गोष्टी विचारायच्या तर त्यांनी त्या ट्रेडचा डेट, त्याचा टाईम, त्या कमोडिटीचं नाव, त्याची ती प्राईज, इंडिकेटरची सगळ्या त्या गोष्टी, या सगळ्या पूर्ण रिपोर्ट त्याच्या हातामध्ये पाहिजे. तर मला लोक अक्षरशः फोन केल्यानंतर असं विचारतात की सर 17 मेला मी सिल्वरमध्ये संध्याकाळच्या 7:30 वाजता मी ह्या प्राईजला बाय केला होता, आणि त्यानंतर फक्त प्रायमरी टार्गेटपर्यंत ते वरती गेला, आणि त्यानंतर माझं त्याचं स्टॉप लॉस हिट झाला. माझं काय चुकलं ते सांगा. म्हणजे एवढ्या बारीक सारी गोष्टी पण मी क्लायंटला गाईड करत असतो. आणि एवढ्या बारीक लेवलला जेव्हा त्यांना जाऊन गायडन्स मिळतो ना, तेव्हा त्यांचा ट्रेडिंगचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपोआपच बूस्टअप होऊन जातो. कारण जी मिस्टेक त्याची आज झालेली आहे ती पुढे परत कधीच नाही करणार. गॉट इट. सरांनी या भागामध्ये त्यांच्या कोर्सबद्दल बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे, पण अजूनही काही टर्म्स आहेत. फंडामेंटल अनालिसिस असेल, इंट्राडे ट्रेडिंग असेल किंवा कमोडिटी मार्केट असेल, असे अनेक विषय अजून बाकी आहेत. त्यावरही आम्ही संवाद साधू, त्यावरही आम्ही चर्चा करू, पण पुढच्या भागात. तोवर पाहत राहा ABP माझा.